पुढची एक महत्त्वाची अपडेट। मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये 2 तास बंद दाराआड चर्चा झाली। राधाकृष्ण विखे पाटलांना मराठा आरक्षण उपसमितीवरून हटवा अशी मागणी जरांगेंनी केल्याचं कळतंय। जरांगेंच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सामंत आणि जरांगे या दोघांमध्ये बंद दाराआड सुमारे 2 तास चर्चा झाली आहे। आम्हाला वाटलं होतं विखे पाटील साहेब नाव कमवतील, पण मला नाही वाटत की ते नाव कमवतील म्हणून। कारण सगळे प्रश्न जशाल तसे पडलेत, ते फक्त नावाला त्या उपसमितीवर बसलेत। कारण अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काय, उपसमिती म्हणजे काय? मराठ्यांची उपसमिती आहे। मराठ्यांचे सुख दुःख वेदना विद्यार्थ्यांच्या बघणं तुमचं काम आहे, ते बघितलं पाहिजे। मी तर आता ते मुख्यमंत्र्याकडेच मांडणार आहे की उपसमिती बरखास्त करून टाका, ते नकोय आम्हाला। मराठा उपसमितीमध्ये देखील मी सदस्य म्हणून आलो। त्याच्यामध्ये नक्की काय चालू आहे ती देखील त्यांच्याबरोबर चर्चा केली। मी आत्ता स्वतः दादांनी सांगितल्यानंतर 2 दाखल्यांसाठी स्वतः फोन केले होते। त्याच्यामुळं असं आडमुठे धोरण कोण अधिकारी जर घेत असतील त्यांना देखील आम्ही व्यवस्थितरित्या समज देऊ। परंतु ज्या काही नियमातल्या गोष्टी आहेत, ज्या दादांच्या माध्यमातून झालेल्या आहेत आणि सरकारनं केलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी व्हावी ही आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि त्याच्यावरच चर्चा झाली। मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेतलेले आहेत, ती सकारात्मक आमची बाजू जी आहे ती पण त्यांनी आम्हाला सांगितली आणि काय त्रुटी आहेत ते देखील सांगितलं। आता उद्या कॅबिनेटची मीटिंग आहे, त्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये तुम्ही मांडेल। तर उदय सामंत यांच्या या दौऱ्यातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघूया। जरांगे आणि सामंत यांच्या भेटीमुळे चर्चांना सध्या उधाण आलेलं आहे आणि उदय सामंतांनी मनोज जरांगेंची भेट घेतली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये 2 तास बंद दाराआड चर्चा झाली। त्यामुळे या भेटीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा विषय महाराष्ट्रामध्ये चर्चेत येताना दिसतो आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आहेत उदय सामंत आणि त्यांनी मनोज जरांगेंची भेट घेतलेली आहे आणि मनोज जरांगेंनी त्यांच्याकडे ही मागणी केलेली आहे की राधाकृष्ण विखे पाटील यांना मराठा आरक्षण उपसमितीवरून हटवण्यात यावं, किंबहुना ही उपसमितीच बरखास्त करण्यात यावी आणि मुख्यमंत्र्यांनाही त्यांनी हे आवाहन केलेलं आहे। त्यामुळे आता पुढे काय घडामोडी घडतात हे बघणं महत्त्वाचं आहे। दरम्यान काही मुद्दे महत्त्वाचे बघा। उदय सामंत कौशल्य विकास कामाच्या पाहणीसाठी संभाजीनगर दौऱ्यावर गेले। अधिकृत दौरा कागदावरच ठेवून सामंत थेट अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले। अंतरवालीचे सरपंच पांडुरंग तारक यांच्या घरी जरांगे आणि सामंत यांची भेट झाली। तारक यांच्या घराच्या माळ्यावर 2 तास नो एंट्री होती। जरांगे यांच्या सहकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी यायला प्रवेश बंदी होती। जरांगे विखे वादाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली। जरांगे सामंत बैठकीकडे अतिशय वेगळ्या राजकीय कारणांसाठी सुद्धा बघितलं जात आहे। माध्यमांसमोर भूमिका घेतात, पण बैठकीबद्दल मात्र गोपनीयता बाळगल्याचं दिसतं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।